नाही, विजयाचा आनंद तर आहे। आज सातारा आणि सांगली विधान परिषद मतदारसंघातनं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद। आणि आज जो विजय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला आहे, महायुतीच्या पेक्षा आणखीन काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे। ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये धैर्यशील दादा कदमांना निवडून आणण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार। आणि आज जो विजय धैर्यशील दादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेचं तिकीट देऊन जो सन्मान भारतीय जनता पक्षानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, पक्षालाही धन्यवाद आणि आदरणीय देवेंद्रजींनाही धन्यवाद। थोडीफार मते कमी पडली, कारण आपलं 650 मतदान होतं, पण विरोधकांना 190 मतदान त्यांचं होतं, तरी सुद्धा त्यांना 294 मतं मिळाली। कुठेतरी मतं असं 100 मतं कुठली आहेत अशी चर्चा आहे। ती मतं जी गेलेली आहे ती शोधून काढणार। मला आम्हा सगळ्यांना आता विजयाचा आनंद घेऊ द्या, आम्ही विजयाचा आनंद साजरा करू। मतं मिळालेली आहेत, परंतु मी पहिल्या दिवसापासून देवेंद्रजींच्या सूचना होत्या की महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे, परंतु कसलीही परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, त्यामुळे आलेल्या सोबत घेऊन गेलेला नमस्कार करून ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला होता। आणि मला वाटतं तो संकल्प पूर्ण झालेला आहे। 301 मताने मिळालेला हा विजय आहे। मला वाटतं सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने मिळालेला हा पहिला विजय आहे। त्यामुळे आपण त्या विजयाचा आनंद घेऊया। कुणी मतदान दिलं, कुणी नाही दिलं, या संदर्भात बोलण्यासाठी खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, तेव्हा नक्की त्याची माहिती घेऊया। आणि शेवटी एक आहे की निवडणुकीत विजय महत्त्वाचा राहतो आणि यामध्ये अनेक लोकांचा निवडणुकीमध्ये कोण मदत करतं, कोण पाठीमागच्या काय उसण्या गोष्टी असतात त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो, कोण, या सगळ्या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत। परंतु आता धैर्यशील दादांचा विजय झालेला आहे, याचा खूप मोठा आनंद आहे। खास करून मला अधिकच आनंद आहे की धैर्यशील दादांच्या सोबत गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो आहे आणि एक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सगळं देणारा, आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर समन्वयक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या सातारा जिल्ह्यासारख्या सगळ्या नेत्यांचा समन्वय साधण्याची त्यांची कला, या सगळा विषय आपल्या महत्त्वाचा होता आणि त्यांनी तो सातत्यानं ते कसब त्यांच्यामध्ये आहे। आज आनंद आहे की धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आणि आज विधान परिषदेमध्ये जाऊन या जिल्ह्याची, 2 जिल्ह्याची सेवा करता येईल। आता राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही। राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, त्याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे। त्यामुळे अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येत आहेत आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू। कारण 10 आमदारसुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदारसुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील एकनाथ शिंदे, असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलेलं आहे प्रेसमध्ये। नाही, अशा अनेक गोष्टी होतील, मला वाटतं याची त्यांना पूर्वकल्पना आहे, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे। जी जगतापांची 100 मतं